आज आपण बनवतोय महाराष्ट्राच्या गावखेड्यात बनणारं मंद आचेवर शिजणारं अस्सल काळं मटण आणि झणझणीत रस्सा. निखाऱ्यावर भाजलेलं ते खोबरं, कांदा आणि तो धूर याला एक मस्त स्मोकी फ्लेवर देऊन जातात. काळं मटण ही फक्त एक डिश नाहीये, महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातली ही पिढ्यानपिढ्या चालत आलेली फायर कुकिंग टेक्निक आहे. पहिले पॅकेट मधले मसाले गावांमध्ये उपलब्ध नसायचे, खूप कमी साहित्यात घरी जेवण बनायचं. अशा वेळी निवडक मसाले, कांदा, खोबरं भाजून जेवण स्वादिष्ट बनवलं जायचं. त्या जुन्या पारंपरिक पद्धतीने बनवूया आज काळं मटण. 1 किलो मटण आपण इथे घेतलेलं आहे. गावामध्ये 1 किलो मटण वापरून जेव्हा काळं मटण आणि रस्सा शेतावर बनतो ना, 4 ते 5 मित्रांसाठी आरामात पुरतं. मटण असं पाणी टाकून फक्त एकदा व्यवस्थित धुवून घ्यायचंय, सारखं सारखं धुवायचं नाहीये. बस हे पाणी आता असं ओतून देऊया आणि शक्य झालं तर वर कापड टाकून थोडंसं मटण ड्राय करून घ्यायचंय, पाणी काढून घ्यायचंय. मॅरिनेशनसाठी काही गोष्टी खलबत्त्यामध्ये वाटून घेऊया. साधारणपणे 30 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आलं, 5 हिरव्या मिरच्या, अर्धी गड्डी कोथिंबीर देठासकट. थोडंसं पाणी घालू याच्यामध्ये आणि याला कुटून घेऊया. आता मटन पीसेसवरती घालूया 3/4 टेबलस्पून मीठ, 1 टीस्पून हळद आणि खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला हिरवा मसाला. 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित रगडून हा मसाला या पीसेसला लावून घ्यायचा आहे. हे मटण बनवताना ग्रेव्हीमधला जो मसाल्यांचा स्वाद आहे हा फक्त वरवरचा नसतो, मटण शिजताना आतपर्यंत मसाला जायला पाहिजे. बस आता अर्धा तास याला झाकून ठेवूया. आज पूर्ण जेवण गॅसवर नाही, लाकडाच्या चुलीवर बनणार आहे आणि या धुरापासूनच मिळतो काळं मटणला त्याचा असली स्वाद. अंडी किंवा लगन चुलीवरती गरम करूया आणि याच्यामध्ये घालूया 3 टेबलस्पून तेल आणि 2 बारीक चिरलेले कांदे. 2 ते 3 मिनिट याला व्यवस्थित परतून घेऊया. मटण मॅरिनेट करून अर्धा तास झालेला आहे. आता हे मटण घालूया कांद्यावरती. मोठ्या आचेवर याला 10 मिनिटं परतायचं आहे. घरी जर गॅसवर आपण बनवत असू तर हाय फ्लेमवर याला परतून घ्या. लुसलुशीत, नरम, सॉफ्ट असं मटण जर शिजवायचं असेल तर नेहमी गरम पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे. 3-4 मिनिटं असं छान परतल्यानंतर वरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकणामध्ये पाणी घालायचं. त्याच्यामुळे आतली स्टीम कोंडली जाते आणि वरचं पाणी पण गरम होतं. 3 मध्यम आकाराचे कांदे आणि 3 खोबऱ्याच्या सुक्या वाट्या निखाऱ्यावरती घालायचे आहेत आणि व्यवस्थित काळं होईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे. या प्रोसेसमुळे मिळणार आहे काळं मटणला रंग आणि स्वाद. तुम्हाला बनवायला इझी जावं म्हणून रेसिपी टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. 10-12 मिनिटात वरचं पाणी गरम होतं, ते पाणी घालूया आपण मटणमध्ये आणि परत थाळीमध्ये दुसरं पाणी भरून ठेवायचं. ही प्रोसेस रिपीट करायची आहे 3 वेळा. अशा पद्धतीने गरम करून साधारणपणे 2.5 लिटर पाणी आपण मटणमध्ये घालूया आणि 45 ते 50 मिनिटं मटण शिजवून घेऊया. कांदा आणि सुकं खोबरं अशा पद्धतीने आपण भाजून घेतलेलं आहे. गॅसवर आणि लाकडाच्या चुलीवर शिजवलेल्या पदार्थांचा स्वाद थोडा वेगळा असतो. लाकडाची आग पदार्थाला वेगळंच कॅरेक्टर देते. आता हे कांदा आणि खोबरं काढून यांना थंड करून घेऊया. थोड्या वेळानंतर झाकणावरती पाणी गरम करून आपण 3दा मटणमध्ये घातलेलं आहे आणि मटण आपण साधारणपणे 50 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे. मटण व्यवस्थित शिजलेलं आहे. याला आता आपण काढून घेऊया. आता काळं मटणसाठी एक सुका मसाला बनवून घेऊया. सुक्या मसाल्यांमध्ये आपण घेतलेले आहेत 15 लवंगा, कलमी, 2 तेजपानं, 7 ते 8 सुक्या बेडगे मिरच्या, जावित्री, 2 मोठ्या वेलच्या, हिरव्या वेलच्या, 1 स्टारफूल आणि 1 टीस्पून काळी मिरी, 3/4 टेबलस्पून जिरे, 2 टेबलस्पून पांढरे तीळ आणि 2 टेबलस्पून धणे. जर खसखस असेल तर अर्धा टेबलस्पून घाला. याच्यामध्ये साधारणपणे गोडंबीचा वापर करतात, पण नसेल तर 10-12 काजू आपण घालू शकतो. आता मंद आचेवरती मसाल्यांना व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं. मसाला भाजला गेल्यानंतर जो सुगंध दरवळतो तो आपल्याला जाणवला पाहिजे. या मसाल्यामुळे रश्श्याला किंवा ग्रेव्हीला फक्त तिखटपणा मिळत नाही, त्याच्यामुळे गडद रंग आणि एक वेगळं टेक्स्चर मिळतं. प्लेटमध्ये याला काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. जे भाजलेलं खोबरं आहे त्याला असं तोडून घेऊया आणि तुकडे करूया. कांद्यांचा पण जो फक्त मागचा भाग तेवढा काढायचा आहे आणि जे काळे सालं आहेत त्याच्या सकट कांद्यांना कापायचे आहे. ते सालं फेकायचे नाहीत, त्याच्या सकट कांदे कापूया. भाजल्यामुळे मिरची एकदम क्रिस्पी बनते. अशी भाजलेला सुका मसाला खलबत्त्यामध्ये घालूया आणि व्यवस्थित कुटून घेऊया. मिक्सरमध्ये मसाला कापला जातो. खलबत्त्यामध्ये मसाल्यांचे नॅचरल ऑइल्स बाहेर येतात. सुगंधावरून आपल्याला नक्की जाणवतं. हे बघा याचं रंग आणि टेक्स्चर तुम्ही स्वतः बघाल. जेव्हा तुम्ही हा मसाला बनवाल ना, याच्या सुगंधाने तुमचं पूर्ण किचन दरवळून जाईल. आता भाजून घेतलेले कांदे आणि खोबरं खलबत्त्यामध्ये वेगळं वाटून घेऊया. कुटताना थोडंसं पाणी मी घातलं होतं. हे बघा याचं टेक्स्चर. ही कांद्या खोबऱ्याची पेस्ट आणि आपण जो मसाला बनवला याच्या 40% मी एका प्लेटमध्ये दोन्ही गोष्टी काढून घेतोय. हे 40% आपण रस्स्यासाठी वापरणार आहोत आणि उरलेलं 40% पेस्ट आणि मसाला आपण काळ्या मटणसाठी वापरणार आहोत. हे बघा मटण किती व्यवस्थित शिजलेलं आहे. हे बघा किती व्यवस्थित हे निघतंय. पण त्याचबरोबर हे ओव्हरकुक नाही आहे.
हे फार महत्त्वाचं आहे. काळं मटण बनवण्यासाठी आपण साधारणपणे 70% पीसेस आपण अळणी पाण्यातनं काढून घेतो. आता काळं मटण बनवण्यासाठी आपण पॅनमध्ये 5 ते 6 टेबलस्पून तेल गरम करून घेतलेलं आहे. 2 मोठे चिरलेले कांदे आपण याच्यामध्ये घातलेले आहेत. तेलाचं प्रमाण या रेसिपीमध्ये थोडंसं जास्ती लागतं. 3 ते 4 मिनिटं कांद्यांना व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. विदर्भामध्ये साधारणपणे शेतावर जेव्हा आपण काळं मटण बनतं तेव्हा अंबारी चिली पावडर जास्ती करून वापरतात. ती नसेल तर कुठली पण लाल मिरची पावडर 2 टेबलस्पून घालायची आपल्याला आणि अर्धा टेबलस्पून हळद. आता याच्यामध्ये आपल्याला भाजलेल्या कांद्या खोबऱ्याची पेस्ट जी आपण ठेवली होती 60% ती घालायची आहे आणि 60% जो मसाला ठेवला होता आपण तो पण याच्यामध्ये आपण घालूया. मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे 3 ते 4 मिनिटासाठी. मसाला जळायला नको म्हणून याच्यामध्ये थोडासा अळणी रस्सा म्हणजेच मटनचा जो स्टॉक आहे तो थोडासा घालू शकतो आपण. त्याच्यामध्ये घालूया 2 टेबलस्पून काळा मसाला. जर काळा मसाला नसेल तर 1 टेबलस्पून आपण गरम मसाला घालू शकतो. मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे पण जळायला नको म्हणून थोडा थोडा अळणी रस्सा आपण घालू शकतो. आता आपण जे रश्श्यातनं काढून घेतलेले मटनचे पीसेस आहेत ते घालूया याच्यामध्ये. थोडासा रस्सा घालून आता याला झाकून शिजवायचं आहे 15 मिनिटासाठी. हे मटण थोडंसं सुकं असतं म्हणजे याचा जो रस्सा असतो हा लटपटा असतो म्हणजे खूप जास्ती अशी ग्रेव्ही नसते. 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मसाला असा ड्राय झालेला आहे. वरती अशी चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची आहे. थोडंसं असं हलवून घेऊया. बघा किती टेम्पटिंग दिसतं हे मटण. आहा, या मसाल्याचा सुगंध काय सांगू तुम्हाला. लय भारी झालं आहे मटण. प्रत्येक पीसला मसाला असा व्यवस्थित लागलेला आहे बघा. आता बनवूया झणझणीत रस्सा. 3 ते 4 टेबलस्पून शेंगदाण्याचं तेल आपण इथे गरम करून घेतलेलं आहे. तेल तापल्यावर याच्यामध्ये घालूया अर्धा टेबलस्पून हळद आणि 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर. कोल्हापूरच्या आसपास याच्यामध्ये कांदा लसूण मसाल्याचा पण वापर करतात. 40% मसाला आणि कांदा खोबऱ्याची जी पेस्ट आपण काढून ठेवली होती ती घालूया याच्यामध्ये. मध्यम आचेवर या मसाल्याला 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित परतायचं आहे. मसाला जळायला नको म्हणून अळणी पाणी थोडंसं याच्यामध्ये घालायचं आहे. 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित परतल्यानंतर मसाल्याला तेल सुटेल. हा मसाला व्यवस्थित परतणं फार महत्त्वाचं आहे. याचमुळे रस्स्यावरची जी तर्री असते ना ती आपल्याला मिळते. मटणचं अळणी पाणी गरम करून याच्यामध्ये घालायचं आहे पीसेस सकट. 10 मिनिटं याला उकळून घ्यायचं आहे. हे बघा हा रस्सा. हा आहे खरा गावाकडचा असली स्वाद. अर्धा टेबलस्पून आणखीन मी मीठ याच्यामध्ये घातलेलं आहे. साधारणपणे 15 मिनिटानंतर हा रस्सा रेडी झालेला आहे. जर रस्सा वाढवायचा असेल तर गरम पाण्याचा आपण थोडासा वापर करू शकतो. इथला हा रस्सा असा पातळच असतो. जेव्हा फुर फुर करत जेव्हा रस्सा असा आपण पितो ना घाम तर तेव्हा आलाच पाहिजे आणि तीच खरी मजा आहे. हे मटण खाताना असली मजा येते ज्वारीच्या भाकरीसोबत. अशी हाताने थापून चुलीवर केलेल्या भाकरीचा स्वाद काही वेगळाच असतो राव. ही भाकरी बनवायची अतिशय सोपी पद्धत मी ऑलरेडी दाखवली आहे देव्स किचनवर. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. भाकरीला असं थोडंसं पाण्याने सारवतात. याच्यामुळे भाकरीचा वरचा पापुद्रा तयार होतो आणि भाकरी फुलते. सगळ्या शेवटी भाकरी जाळीवर घालून आपण व्यवस्थित भाजून घेतलेली आहे आणि भाकरी छान फुललेली आहे. आता गरमागरम काळं मटण वाढूया तिखट झणझणीत रस्स्यासोबत. सोबत थोडा अळणी रस्सा पण वाढूया. हे काळं मटण आणि रस्सा कसा तिखट असतो ना झणझणीत असतो. अळणी रस्स्यामुळे थोडा तिखटपणा बॅलन्स होतो. गावाकडे शिळी भाकरी अशी हाताने कुस्करतात मस्त आणि वरती गरमागरम हा तिखट रस्सा असं हाताने चुरून खातात. याची चव आरारारारा लय भारी असते. नाद करायचा नाही भाऊ. जमला का आजचा बेत? आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. हे पदार्थ आवडले असतील तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.